आज आपण हिरव्या मुगाचे गूळ घालून अतिशय पौष्टिक असे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत. पाक न करता अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने हे लाडू आपण बनवू शकतो. आणि हे लाडूचे जे प्रमाण आहे ते अर्धा किलोचं प्रमाण घेतलेलं आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. स्वागत आहे सर्वांचं शिल्पा होम किचनमध्ये. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आता इथे गॅसवरती एक कढई घेतली आणि यामध्ये 1 कप हिरवे मूग घेतलेले आहेत. आणि हे मूग मी ओल्या कपड्यावरती पुसून घेतले. तुम्हाला हवं तर हे धुवून त्यानंतर ते पंख्याखाली वाळवून घेऊ शकता. मी ते ओल्या कपड्यावरती पुसून घेतलेले आहेत. आता हे जे मूग आहेत ते आपल्याला खमंग असं मंद गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत. हे इथे 1 कप मूग घेतलेले आहे. वजनाच्या प्रमाणामध्ये बघितलं तर 230 ग्रॅम मूग आहे. मुगामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतं. शिवाय हे पचायला अगदी हलके असतात. त्यामुळे हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच फायदेशीर आहे. तर आता हे मूग आपल्याला छान हलका रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे. गॅस मध्यम ठेवायचे, खूप जास्त मोठा किंवा लहान ठेवायचं नाही. तर बघू शकता आधीपेक्षा रंग थोडासा बदललेला आहे. आता हे मूग भाजून झालेले आहेत. हे थोडा वेळ थंड करून घ्यायचे आणि हे मिक्सरमध्ये आपल्याला बारीक पावडर अशी करून घ्यायची आहे. तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आणि हे मी बारीक करून घेते. त्यानंतर गॅसवरती कढई ठेवलेली आहे. आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे तूप. तर इथे मी अर्धा कप तूप घेतले. तर वजनामध्ये बघितलं तर हे 100 ग्रॅम तूप आहे. आणि सुरुवातीला मी 2 चमचे तूप घेतले. तूप सर्व एकत्र घालायचं नाही, जसं लागेल तसं थोडं थोडं आपण घालणार आहोत. तर सुरुवातीला मी 2 चमचे तूप घेतले. छान वितळलं की यावरती जे आपण मुगाची पावडर बनवून घेतले. तर मुगाची पावडर बनवताना ती खूप जास्त जाडसर ठेवायची नाही, थोडी बारीकच करायची. कारण जेव्हा आपण तुपावरती भाजतो तेव्हा थोडंसं हे फुललं जातं, त्यामुळे रवाळ टेक्स्चर येतं. आता हे मध्यम गॅसवरती आपल्याला छान भाजून घ्यायचे, सतत परतत राहायचे. जसं आपण बेसनचे लाडू बनवताना बेसन भाजून घेतो, अगदी त्याच पद्धतीने यामध्ये थोडं थोडं तूप ॲड करून आपल्याला हे हे मुगाचं पीठ जे आहे ते भाजून घ्यायचं आहे. अगदी साधी सोपी पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. तर हे मुगाचं पीठ आपल्याला छान भाजून घ्यायचे, जवळपास 10 मिनिटं लागतात. तर मंद गॅसवरती हे छान भाजून घ्यायचे. आणि हे लाडू तुम्ही अगदी महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता. त्यानंतर इथे मी 4 ते 5 काजू आणि 4 ते 5 बदाम बारीक चिरून घेतले आणि ते सुद्धा या पिठाबरोबर भाजून घेते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रुट्स इथे वापरू शकता. तर ते मी इथे 10 ग्रॅमच्या आसपास वापरलेले आहेत. आता मिश्रण थोडंसं कोरडं वाटतंय, त्यामुळे मी आणखी 2 चमचे तूप ॲड केलं आणि जवळपास 1 ते 1.5 चमचा तूप शिल्लक राहिलेले आहे. आपल्याला जर गरज वाटली तर नंतर वापरायचं, नाहीतर एवढ्या तुपामध्ये सुद्धा व्यवस्थित बाइंडिंग येऊ शकते. तर आता हे तूप व्यवस्थित मिक्स केलंय आणि पुन्हा एकदा आपण 5 ते 6 मिनिटं भाजून घेणार आहोत. तर जवळपास 10 ते 12 मिनिटं लागतात हे पीठ भाजण्यासाठी. छान खमंग सुगंध येईपर्यंत आपल्याला हे पीठ भाजायचं आहे, जसं आपण बेसन भाजतो लाडू बनवताना. तर हे जवळपास होत आलेलं आहे आणि आता हे एखाद्या पसरट ताटामध्ये काढून घ्यायचं. बघू शकता आधीपेक्षा रंग खूप सुंदर आलेला आहे. आणि आता मी हे ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. आणि आता हे मिश्रण गरम असतानाच यामध्ये आपल्याला गूळ मिक्स करायचं आहे. तर ज्या कपाने मूग मोजून घेतले त्याच कपाने 1 कपभर बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे. तर वजनामध्ये बघितलं तर हे 160 ग्रॅम आहे. तर हे असंच मिक्स होणार नाही, आपल्याला हे मिक्सरमधून एकदा फिरवून घ्यायचं आहे. तर त्यासाठी हे सगळं मिश्रण थोडंसं कोमट असतानाच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि मिक्सर चालू बंद करून हे थोडंसं फिरवून घ्यायचं, म्हणजे जे गूळ आहे ते व्यवस्थित सगळ्या मिश्रणाला लागला जातो आणि मिक्स होतो. तर हे मिश्रण थोडंसं कोमट असतानाच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. तर हे सगळं मिश्रण मी काढून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि हे फिरवून घेते. तर बघू शकता हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. मी हे ताटामध्ये काढून घेतले आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि आता आपण पटापट याचे लाडू वळायला घेऊयात.
आणि बघा मिश्रणाला छान बाइंडिंग आलेली आहे. तर तूप आणखी घालण्याची गरज वाटत नाही. तुम्हाला जर वाटलं तरच एखादा चमचा तूप वापरू शकता. तर इथे मला अजिबात गरज वाटत नाही. लाडू अगदी सहज वळले जात आहेत. तर बघू शकता एक लाडू आपला वळून झालेला आहे. तर मी प्लेटमध्ये काढून घेते. आणखी एक लाडू तुम्हाला मी वळवून दाखवते. अगदी सहज पटापट या मिश्रणाचे लाडू वळू शकतो. दुसरं म्हणजे फ्लेवरसाठी इथे आपल्याला अर्धा चमचा वेलची पावडर सुद्धा वापरायची आहे. तर आता दुसरा लाडू सुद्धा आपला वळून झालेला आहे आणि सारख्याच पद्धतीने या सगळ्या मिश्रणाचे मी लाडू वळून घेते. जरा सुद्धा वेळ लागत नाही. एका हाताने आपल्याला पटापट हे लाडू वळता येतात आणि मस्त मुगाचे पौष्टिक असे लाडू आपले तयार झालेले आहेत. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी. तर एक लाडू मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते आतून कसं झालेलं आहे आणि बघू शकता तुम्ही अगदी मऊसूत असे हे आपले मुगाचे पौष्टिक लाडू तयार झालेले आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत. थँक्यू.